जय जिजाऊ बांधवांनो, आपल्या सर्वांचं उदय मिस्टर पाटील अगदी मनापासून स्वागत करतो आहे। खास आपल्या मराठ्यांच्या पोरांनी सुरू केलेला लढा हा यशस्वी शिवसेनेच्या पार करतो आहे आणि आज जरांगे पाटलांची सभा झाली त्या सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री त्या सभेला उपस्थित होते आणि त्याच सभेच्या माध्यमातून सर्व मुलांच्या आज गुलाब उतरताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। कारण देशाचा संघर्षाचा या लढ्याच्या सुरुवात कशी केली मी गावातून कशी आणणार, कारण हे माझ्याच गावात नाही। मी आज महाराष्ट्र दाखवला, माझ्या गावातल्या लोकांना, माझ्या जवळच्या लोकांना मी महाराष्ट्रामध्ये दाखवण्याचं काम केलं नाही तरी आपल्याला हा यशाचा संघर्ष मला जिंकतो आणि माझ्या मातीसाठी, माझ्या गावासाठी सत्याची लोक ही सर्व आज या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी गावगाडीतली सर्व तरुण मंडळी गेल्या 4 महिन्यापासून एकत्रित झाली। अंतरवाली सराटीपासून शेवट आम्ही मुंबईपर्यंत गेला। आम्ही पहिले खूप जमीनदार होतो, 100 एकरावरला आमचा शेतकरी आज 2.5 एकरावर आला आणि त्याच्यामुळे आज आम्हाला आरक्षणाची गरज पडली। आम्ही पहिले मोठ्या भावाची भूमिका होती म्हणून आम्ही लहान्या भावाला सर्व इतर समाजाच्या लोकांना आम्ही आरक्षण देताना आम्ही कधीही त्याला विरोध केला नाही। परंतु आज आम्ही ज्यावेळेस हक्क मागतो त्यावेळेस कुठेतरी काही लोकांना त्याची विरोध करायची तयारी सुरू झाली, यांना आरक्षण मिळू देणार नाही। पण आमच्या नोंदी सापडल्यात, त्याच्यामुळे आम्हाला आरक्षणापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही। हे जरांगे पाटलांना सुरुवातीपासूनच ठाम मत होतं, त्याने त्याचा शेवट केला आणि गावगाड्यामध्ये आम्ही इथपर्यंत येण्यासाठी सर्व गावातल्या मराठ्या लोकांच्या माणसांना आम्हाला गावातली वर्गणी करून आम्हाला एवढा मोठा आयसर टेम्पो आरक्षणाची लढाई जिंकण्यासाठी इथं पाठवला। त्याच्यामुळे त्यांचे साध्य झालं आणि मराठा समाजातून जे समजा मुलं जे आतापर्यंत 2% जे हुकत होते त्यांचा या निश्चितच या आरक्षणामुळे फायदा झाला। कुठेतरी हा समाज आरक्षणामुळे शिक्षणातून थोडं दूर जाऊन आला, नोकऱ्यात नव्हता, शिक्षणात मागं पडला होता, त्याच्यामुळे ते मुलं आत्महत्या करू लागले। आता यापुढे या आरक्षणामुळे आपल्या मुलाच्या आत्महत्या कमी होणार, त्याच्यामुळे म्हणावं तेवढं त्याचं धन्यवाद कमीच आहे। जय शिवराय। परभणीच्या कोला या ग्रामीण भागातून आलेलो आणि आमच्यासोबत जवळपास 20 ते 22 आम्ही मराठा बांधव आहोत आणि आम्हाला या ठिकाणी आदरणीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी गावातील सर्व गावकऱ्यांनी भरभरून अशी मदत केली। जवळपास 1-1.5 लाख रुपये एका दिवसात आम्ही जमा करून आम्हाला गावकऱ्यांनी दिले आणि आमची पूर्ण व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केली आणि मागच्या 20 तारखेपासून आम्ही जरांगे पाटलाच्या सोबत या ठिकाणी आलेलो जवळपास आजचा 8वा दिवस आम्ही त्यांच्या सोबत आहोत। विविध ठिकाणी आमच्या काही तरुण मुलं आहेत, बरेच वयोवृद्ध आहेत, अशा सर्व जणांचे मिळून आम्ही 20-22 जण आहेत। आम्ही कुठेही न डगता, कोणताही विचार न करता किंवा आता मी माझं कोणताही विचार न करता आम्ही या लढ्यामध्ये जरांगे पाटलांनी हाक दिले, आम्ही लगेच होकार दिला आणि सामील झालो। आणि हा जो क्रांतिकारी निर्णय झाला त्याला म्हणण्याचं क्रांतिकारी म्हणण्याचं कारण म्हणजे सर्वात महत्त्वाचा अध्यादेश की ज्या व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळेल त्याच्या प्रमाणपत्र दिलं पाहिजे अशा प्रकारचा जो जी.आर. सरकारनं या ठिकाणी काढला, त्यामुळे जवळपास 80% मराठा समाज यामध्ये ओर होईल याची आणि मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की अंतरवाली सराटीमध्ये एक आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत आणि जरांगे पाटील जेव्हा आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही पुढील त्यांच्या आदेशाचं पालन करून त्यांच्या पाठीशी पुन्हा गंभीरपणे उभा राहू आणि ते सांगतील त्याप्रमाणे पुढचं आंदोलन करू।